आणि परिसरातून वानेवाडी येथून आलेले जे 4 पिढी त्यांना सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर या कार्यक्रमासाठी हरी जय जय राम कृष्ण हरी Shiva
हल हल ते मॉनिटर जर पुढे गेले याच्यात गेले ते मॉनिटर लोकांना वरती घेतो वर घे दोन घे हे पटकन हे बंद कर रे बरं बंद बंद काढून घे तुम्ही दोघं बंद करा ते बंद कर काढून हल इकडे दोन ठरले हा बस रामकृष्ण अरे बाबा है तो हम चल
जन्मालो तर इको बिको सगळं काढून टाकायसाठी इको फक्त मला रिपीटी पण करा जन्मालो त्याच्या आधी भर झाले साथे तुम्ही समाजले संते महिने सारे खंते कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करुणा शिकेवर तुम्ही सांभाळलेले संते महिने रसले खंते माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी मुली बॉक्स बंद करून माईक जवळ आल्यामुळे शिकत ते बंद करून हे स्टेज वर चालू कर याला आवाज दे ना दे इकडे आवाज आता बाई 100% फरक पडला जन्मालो त्याच्या आधी भर झाले सत्य तुम्ही सांभाळले सत्य महिने सारे करते कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करुणा शिके फळ तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली खंती विठाला विठाला सगळ्याच्या भटातला संतपर प्रकरणातील बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर जीवनामध्ये झालेलं परिवर्तन सांगणारा भांगाय विठा त्या चरणाच्या ढमानाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा आहे हा अभंग तुकोबारायांचा याला कडवे 4 आहे तुकोबाराच्या गाथ्यात एकूण अभंग 4,500 आहे 4,500 अभंगामध्ये काही अभंग नामपर आहे काही अभंग संतपर आहे काही अभंग विनवणीपर आहे काही अभंग विनंतीपर आहे काही अभंग मागणीपर आहे काही अभंग सालोमालो आहे काही अभंग घोंगडी आहे काही अभंग पाईक आहे काही अभंग व्याभिचारी अभंग आहे काही अभंग निर्याण कालाचे काही अभंग गवळणी आहे आणि काही अभंग प्रासंगिक आहे गाथ्यामध्ये एकूण अभंग 4,500 आहे पण गाथ्याला प्रकरण आहे आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे फरक आहे ज्ञानेश्वरीत प्रकरण आहे ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9,033 ज्ञानेश्वरीत एकूण अध्याय आहेत 18 ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9,033 कमी झाला चांगलं चाललं होतं ना
हा बस राहू दे राहू. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरीत श्लोक आहेत पण त्याच्या अगोदर अध्याय 18 आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे. गाठ्याला प्रकरण आहे आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे. पहिला 1 ते 9 आणि 9 ते 18 दोन भाग आहेत. 1 अध्याय ते 9 अध्याय. 9व्या अध्याय 535, 10व्या अध्याय 335, 11व्या अध्याय 708, 12व्या अध्याय 210, 13व्या अध्याय 1169, 14व्या अध्याय 433, 15व्या अध्याय 598, 16व्या अध्याय 430, 17व्या अध्याय 433 आणि 18व्या अध्याय 1810. बेरीज करा 9033. बस ज्ञानेश्वरी जोड आहे. आणि हरिपाठाला 3 भाग आहे. विष्णूने जप पहिला भाग, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी दुसरा भाग आणि नामसंकीर्तन साधनबाई सोपे तिसरा भाग. हरिपाठात एकूण अभंग 27 पण 2 अभंग असे त्यांना कडवे 5 आहेत. एक सप्ताचे संगती मनोमार्ग गती कडवे 5, सरस्वतोगणी शास्त्र निवडी कडवे 5, बाकी अभंगाला कडवे 4. आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाठ्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. पाहिला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना. कीर्तन सुरू झालंय. तुम्ही बराच वेळ बसलात मला कल्पना आहे. गायचं दूध काढायचं टाइम आहे मला कल्पना आहे. यांना स्वयंपाक करायचा आहे यांना कल्पना आहे. तुम्ही 4 वाजल्यापासून कल्पना आहे. पण अभंगाचं चिंतन मांडताना कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसवायचं नाही. तोंड सोडून द्यायचं नाही. पॉझिटिव्हली घेवानी बसायचं नाही. याचं कारण आहे. आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. आपल्याकडे नाही उत्तर आहे आणि हा नाही उत्तर आहे. पण तोंडावर मागं पुढं करायचं नाही. तर काही अर्धवट ऐकत मी निघून गेलो का आपल्याला पटलं नाही. मी काय तुला बोललोय आलतो आला तर आला दुसरी चपला सोडून गेला मलाही नव्हतं. नाही कीर्तनाला बसलं बोलायचं. माझ्या तोंडातलं वाक्य येस वाटलं तर येस म्हणायचं, नो वाटलं तर. माझं असं म्हणणं आहे या जगात सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे पण मानवी शरीराची गॅरंटी नाही. यावर आपलं मत काय? फायनल बघ आता डोकं नाही लावायचं. आता कसुला पटापटा फक्त पुढे लिहावं. लाईटच्या बल्बची गॅरंटी आहे पण बल्ब विकणाराची गॅरंटी नाही आणि बल्ब घेणाराची गॅरंटी. विकणारा नोटा मोजापर्यंत जगेलच असं नाही आणि घेणारा होल्डर मध्ये बसवेपर्यंत राहीलच याची गॅरंटी नाही. आता नीट आहे का या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. हे पीक फवारल्यावर हे औषध फवारल्यावर आल्या मरतील गॅरंटी इतकं मिळेल पण याची गॅरंटीच नाही. तर मग यानं फक्त एकच करायचं. आजचं कीर्तन होईल ते होईल, उद्या होईलच याची गॅरंटी नाही. मग आज हसत जगायचं, हसत जगायचं. हसत काय उद्या काय होईल काय गॅरंटी. आजचा दिवस आजचा आहे मजेत घालवा. आज महिला मंडळाला आपण स्वयंपाक करू, उद्या आपण त्याच गॅसच्या भडक्यात जाऊ. आपल्या कीर्तनाला एक शरीर नाश काय कुस काय सड काय जाणार आहे गॅरंटी नाही. गावाला गेलेला त्याच गाडीत घरी द्यायची गॅरंटी नाही. अँब्युलन्स मध्ये आला गेला हो कधी जाईल माणूस. काही माणसं खोकला दाबून गेली, खोकलीच नाही 2 महिने. त्याला माहिती खोकला तर 3.5 लाख आला. ठोकली खोकली दाबून गेली. पूर्वी माणूस जवळ बसला शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणसं म्हणतात शिकला का माणूस सगळं आता माझं ठोकशील 1.5 लाखाला सर. चिंता नाही करायची कारण आजचा दिवस आपला आहे. उद्या असलं त्याची Hari
किस्सा उत्पन्नच नाही हरिपत करून ये तर त्या आवाजाचं बघ रे पटकन हा ते बॉक्स माहिती आला आता ते बंद पडलं बघ रे पटकन नाही तर हे फिरव तिकडे 2 मिनिटं चाल पटकन हा चला ते काय होतं जाणकार ऐकणारा मूड खराब होतो करंट लागला एक तर 8 महिन्यातून तुम्ही आज हसले 8 महिने बधीरच होते बस कीर्तनाला सुरुवात करायची 2-3 मुद्दे फक्त महत्वाचे मांडायचे कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा माझ्या तोंडात वाक्य असं आहे जीवन क्षणिक आहे एक बाजू दोन्ही बाजू तुमच्या पुढे मांडतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह जीवन क्षणिक आहे पण ह्या जीवनात माणसाला देव मिळवता येतो हा आनंद आहे दोन्ही बाजू क्लिअर करा जीवन नाशक आहे जीवन सडक आहे जीवन रोगाचं भांडार आहे हे शरीर नाशक आहे कुचका आहे सडक आहे जाणार आहे पण याच्यातच देव आहे हे याचं वैशिष्ट्य आहे नाशक आहे कुचक आहे मग हसत जाणं का वाईट जायचं गॅरंटी तर नाही ना उत्तर नीट आहे का आणि पुढे आता जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाईल जेव्हा जेव्हा साधूचा छेड होईल जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतील आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप होईल तेव्हा देव सृष्टी जाग्यावर आणत असतो यावर आपलं मत काय तुम्ही आजारी आहे बोलत माझं म्हणणं परत आहे का जेव्हा साधूचा छेड होईल आईबापाचे हाल होतील गाय कत्तल खाण्यात जाईल धर्माला ग्लानी येईल लोक स्वैराचारी वागतील तेव्हा देव जग जागेवर आणण्यासाठी काहीतरी करत असतो यावर आपलं मत काय उदाहरण 6 भाचे मारेपर्यंत राम मामाला कोणी बोललं नाही 6 भाचे मारेपर्यंत मामाला कोणी बोललं नाही 7वा योग मायने नेला कोणी बोललं नाही 8वा टोपलीत घालून पलीकडे नेला कोणी बोललं नाही पण योग्य काळ आला तर मामाची खानदान भाच्यानं संपवली यावर तुमचं मत काय काळ आला आणि त्या काळाची वाट पाहिली स्वतःच्या आईचं बाळण चालण्याच्या वेदना स्वतःचं बाळ आईनं भावाच्या मांडीवर दगडावर आपटलंय आणि आईनं डोळ्यानं पाहिलंय त्यावेळेस जगाचा बाप टुपलीत बसला तर महाराज पाण्याला त्याला रस्ता दिला टुपलीतला पाय पाण्यात काढला तर पण त्यानं योग्य काळ आल्यावर मामाच हल्ला नाही अख्खी खानदान हल्ली ध्यानात ठेवा वंशाला कोणी ठेवलं नाही मागे हे काय का 100 शिव्या सहन होईपर्यंत कोणीच बोललं नाही पण शेवा माराव्या शिवीला देवाने काम दाखवलं मेला शिवी पुन्हा ऐका बायको पळवली तरी पठ्या काही बोललं नाही बायको पळवली तरी प्रभू रामचंद्र काही बोलले नाही पण योग्य काळ आला खानदान ठेवली नाही आतापर्यंत ह्या जगात 3 जण वाकले नाहीत 1 रावण वाकला नाही 2 दुर्योधन वाकला नाही आणि 3 कंस वाकला नाही आणि 3 पण ते असे मेले टपरीला नाव राहिलं नाही वाचलं का तुम्ही आपलं महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉल वाचलं का पुढे दुःशासन का ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन सांगा मला देव धर्माला ग्लानी आल्यावर काम दाखवतो किंवा नाही आणि तेच काम देवाने 2020 ला दाखवलं दाखव 1.5 महिना काही निदाडी केली रोज मालिश करायची नाहीच महिना काही निस्तरी केली नाही चहा बंद दूध मिळालंच मग काढा सुरू केला आणि काढा तर असा नंगा काढा इकडे प्याला का इकडे शापवर मारलं तेव्हा कंस मेला आणि महाराज जनता भांबावली होती पण जागेवर झाली जागा लग्न भामट्यावानी
दिवस सुटता तर गेली नवरी काय नवरी आणतेच का एक जण म्हणलं मी गायचं दूध काढाय उठलं तो तुमच्या वाट्यावर वाजत होतो तेव्हाच नवरी गेली त्या नवरी का मुख मला चालतो शिकवलं की हो याला श्लोक आहे यदा यदा या देव काम करतो त्याला वळी आहे ज्ञानेश्वरी मी बोगत नाही बोलला मी दैत्याची कुळे नाशी मी साधूचा मान घेऊशी अरे आमचा धोत्रावाला शेतकरी जर राशनच्या डेअरीत उभा राहिला ना रेशनचे गहू घ्यायला ते शर्टिंग केलेले हसत होते त्याला हा कोणता गहू खातो कुपनाचे गहू खाणाऱ्या आपल्यासारख्या माणसाला ही जास्त पेमेंट वाली मंडळी कमी लिखित होती पण तेच शर्टिंग करून उभे राहिले 3 किलो हसत होते महाराज कुपनाची गहू खातो यांच्या कुत्र्याला बिस्किट होती यालाच गहू नाही शेतकरी हुशार आहे तिकडून मिळालेले तांदूळ इकडे इकून टाकले तू हुशार तिकडून फुकाट घेतले इकडे 10 रुपये किलो विकले दुकानदारानं पॉलिश करून येतात परत 40 ने ठोकले तांदूळ तेच बाबाची अमूल लग्न साधी चान्स वळवळ बांध हो कोकणाची गहू खात नव्हतो काही नाही जमिनी इकल्या बायकोचं ऐकून पुन्हा मुंबईला राहिलं लॉकडाऊन झालं येण्या बाबली झोपाय आली कोण नाही विचारलं तर पोरगी कोणाला द्यायची हो चिटकेल पाव पैसे चिटकेल म्हणजे नोकरीवाले जेवढे चिटकेल होते तेवढे 8 महिने गावात आले वायरी तुटल्या नट गेले आता इथं लोक पोरगी कोणाला द्यायची झोपायला का होईल जागा पाहिजे शिकलं आणि हे देव करतोच यावर तुमचं मत काय अरे फुलातला सुगंध आतापर्यंत कुणाला दिसला नाही पण फुलात सुगंध आहे लाकडातला अग्नी कुणाला दिसला नाही पण लाकडात अग्नी आहे दुधातलं लोणी कुणाला दिसलं नाही पण दुधात लोणी आहे तसं पाप झाल्यावर देव काम दाखवतो कोणाला दिसला नाही पण आहे शिकली शिकवलं कोरोनानं कोण कोणाचं 1.5 तास प्रियकर प्रियशी गप्पा हाणत होता येड्या बाबा येडी ही येऊन फट्या बाबूची तो 12:30 3 वेळा नापास जबरदार क्वालिटी ती पोरगी त्याला म्हणजे तुम्हाला डोळ्यात तू माझ्या हृदयाची धडधड तुम्हाला पण मी पॉझिटिव्ह निघलो ना मग उलट तिकडे शिकवलं महाराज आणि ते शिकवतोच तुमचं काय मत ग्रामपंचायती लागल्या कोंबड्या देवान झाल्या मतमोजणी झाली कोंबड्यांनी सुटल्या काय सांगितलं फॉर्म भरून गड्या घरी आला कुंडीचा झटका द्यायला नको 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 त्यामुळे बोकड्याचं भाव 850 गेला देव काम दाखवतो चतुरा दुसरा आणि कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे पण इतकं नको आम्हाला सुद्धा गरिबी आली ना आम्हाला सुद्धा 8 महिने कुणी विचारी उला खाताच्या घरचे सुद्धा कटाळी केव्हा जाईन तर जाऊ
पण मानून नका मानू, पण असे झटके देवाने ना हे कुणी दाखवले असते ना, लोकांनी मान्य नसते केले. अजून एकाही डॉक्टरला कोरोनाचं पिल्लू सापडलं नाही. तर 10 महिन्यापूर्वी कुणी डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर लोकांनी सपाटाच उठवला, झोपा, उभ्यानं काही नाहीच, झोपा. झोपले तोंड वाचवा, वडून धरा, मग बसवा, हळूहळू धरा, पान ठेवा, उतारी सरळ हो, नाही तर काय होतं तुम्हाला? आता व्यायाम एवढं टाइम का व्यायाम चालू उलटा पालटा केला काय लगेच काम ते सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, आणि त्याच्यानंतर 1 तारा उठला, डॉक्टरकडे गेलं, पांढरे कमी झाले, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. मी डॉक्टर सगळ्या राजकारणी लोकांना सुद्धा प्रश्न विचारतो, कोणी डॉक्टर मित्र प्राध्यापक शिक्षक विक्षक कोणी असेल तर त्याला या 10 महिन्यात पिशी गेल्या पुढं एवढ्या 5-7 लोकांना कोणत्या पिशी वाढल्या त्याला म्हणा बॉटवर तर मी डॉक्टरचं बिल देतो. पिशी गेल्याच कुठं महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आज 90% जनता निरोगी आहे. आज का 1 प्रदूषण संपलं, 2 हवा शुद्ध झाली, 3 पावसाचं प्रमाण वाढलं, परिणाम जमिनीत गारवा तयार झाला आणि पिकं हिरवीगार असल्यामुळं मानसिक समाधान माणसाला तयार झालं. माणसं निरोगी झाली. काय मध्ये तुम्ही जेवारीच्या वावरावरून जवळून चाला बांधाजवळून योग्य वाटतं, गारवा तयार झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसाने 8 महिने घरचं खाल्लं. हायवेचा रस्ता बंद झाला, जनता जाग्यावर झाली. काय मदत मोठी गायब. शेतकऱ्यांना नाही घाबरत. शेतकरी कशालाच घाबरत नाही. 1 वर्ष अजून लॉकडाऊन राहू दे, शेतकरी कधी उपाशी मारणार नाही. त्याची बायको घर गेली तरी 3 वांगे 2 मिरच्या घेऊन येते. झोपली परिवाराची काय बाथरूम इटा खाली काय खाली पण राजा मारतो त्याला कसं तर नाही काढून नाही भाजी पाला नाही दूध काय आटली का म्हैस आटली का काय दोन्ही आटलं शिळी शिळीला काय दुधाला तोटा नाही. पण नाही लागलो भात शिजत आला बरं दूध यायला टाइम नाही. मला फटका पुढे दूध मला फटका पुढे दूध. एकानं शिळीच्या शिट्टी दगड बांधला आजाला का दूध आजाला का हा विनोद नाही माझा. शेतकरी हा कोणी राजा आहे. तो कालही राजा होता, आजही राजा आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उपाशी मरत नाही आणि घाबरतही नाही. का त्याला 8व्या अध्यायामध्ये कोविय ज्ञानोबाराने केलेली शेतकऱ्यासाठी किंबहुना कृषी जिने गोधने वर्तवणीची आहे. ज्याच्या घरात गाय आहे, ज्याच्या घरात म्हाताऱ्या माणसाला मान आहे, त्याच्या घरामध्ये अतिथी प्रसन्न आहे, तिच्यात त्यांनी पडत नाही. ज्याच्या घरातून पाहुणा पाणी पिऊन जातो, ज्याच्या घरामध्ये गाय चारा खाऊन गव्हाणीत बसते, त्याच्या घरात कधीही लक्ष्मी बाहेर जात नाही. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण तणकून आणखी तुम्ही श्रीमंत भंगार असतात माणसं मुजीचे 5 सांगितले 6वा वाढला संपल्याचा. त्याची बायको ती निवांत जेव्हा वांग खातं का निवांत एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला. चांगलं गांजा प्यायला तर बैल बसते शेतकऱ्याच्या घरात अजूनही आरोळी देऊन चहा येतो. वजन आणणारे चहा इतर इकडे कसं नाही जात
शेतकऱ्याच्या घरात आजायच्या पिऊन पहा तुम्ही कशी कपातून कशी यांच्या घरात कपाट टाकायला अजून 1 वर्षानं शेतकऱ्याच्या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना पाहुण्या पुढे कप पाहुणे होतं जे बी तसे तेच लगेच स्टेटसला टाकणार आमच्या घरी चहा आता 2 तास कीर्तन निघतील काय हलकडे मोबाईल आखं नाही टाकणार युट्यूबला माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार हे आपलंच ऐकणार आपल्याच ठोकणार असं पण यांचं वाटलं मला सगळ्यात जास्त त्रास घेणार आहे कंटे यांचं वाटलं आज जर कोणी क्लिक टाकली ना आता घेतले बरेच जण मोबाईल मध्ये कीर्तन घेत टाकलं ना तुम्हाला सांगलं तो खंडोबा पुढं ते 8 दिवस होणार राहील तरी असं देणार खंडोबाला हो रे विनोद नाही माझा आपल्याला रुपये नाही आणि अजून 2 रोग येणार 2 आलाय पायाकडे साकार जसा एक लस येईल ती येईल तेव्हा 4 दिवस सुद्धा ते जगण्यासाठी तरी कोरोनाचे पत्ते पाळा एवढं आपलं मत काय अंतर ठेवलं पाहिजे मास्क वापरलं पाहिजे विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे हात धुतले पाहिजे हे पत्ते पाळायलाच कारण अजून 2 वर्षात 2 रोग येणार आपलं कधी खोटं ठेवायचं मी म्हणत होतो 2020 ला लग्न म्हणा रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्ले गेला चित्र दिसला विनोद नाही अजून 2 रोग येणार एक डॉक्टर शिक्षक लोक आहेत पटलं 80% लोकांना अजून 2 वर्षात दृष्टीदोष होणार तुमचे काय हा की होणार कारण डोळ्याला 4 दोष आहे निकट दृष्टिकोन दूर दृष्टिकोन दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमनस्य काही आधाराला जवळचं दिसतं लांबचं दिसतं काहीला लांबचं दिसतं जवळचं दिसतं काहीला अंतर्वक्र निघतात चष्मा आहे आणि काहीला बहिर 70 वर्षाचं म्हातारा अजून बिन चष्म्याचं वाचत आणि दुसरीच्या पोराला 3 टीचर दिसतात इंग्लिश मीडियम ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 3 शिक्षक शिका पण टीचर म्हणजे तुम्ही एका बेंचवर 6 जण बसता हा विनोद दिसायचं का कमी राहतं ते 5-7 हजार होतं ते खोकला आलं सारखं हेच पुढे बसत येणे बाबी मुरीत तुरीला रोग काढून आल्या तिथे काय शिळगाव नाही लोकल येत नाही हसण्यावारी गोष्टी घेऊ नका मोबाईलचे वापर जर कमी केले नाही तर बऱ्याच लोकांना तुम्हाला सामोरं जावं लागेल तुम्हाला पटते का बघा बऱ्याच लोकांना तुम्हाला सामोरं जावं लागेल याच्यात तुमचं मत काय एक अति मोबाईलच्या वापरामुळे डोळ्याचा प्रॉब्लेम तर झाला पण ऐका बारी पटलं तर हा माणसांमधला संवाद साधला माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली परिणामाच्या जरा याची लोक माणसाचा जो मेंदू आहे ऍबिलिटी ऑफ द थिंकिंग पॉवर इज एव्हरी मॅन इज ऍबसेंट प्रत्येक माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी झाली आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू ब्रेन फ्लो ऑफ ब्लड कमी झालं परिणाम माणसांना मेंदूचे आजार जडले यावर तुमचं मत काय काहीच म्हणा काय झालं रक्त झालं कमी आणि विचार झाले जास्त आणि रक्त तयार होण्यासाठी जे हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिन मुळे तो रक्ताचा रंग लाल आणि त्याच्यात 2
पेशंट व्हाईट कलर कॉम्पोसर रेड कलर कॉम्पोसर म्हणजे तांबड्या पिशवी आणि रक्त तयार झालंय पण रक्ताच्या कॅपॅसिटीच्या तुलनेत विचार जास्त आणि ते रक्त मेंदूला पुरत नाही संवाद बंद झाला तुमच्यावर कोणत्याही संकट आलं तर कुणातरी कशी बोलत जा ते आपल्या सोडून देऊ नका तुमचं काय मत जीवन हे माणसाच्या संकटानं भरलेलं आहे संकट माणसावर येणं म्हणजे पण त्या संकटाला एकाग्रता नको त्या संकटाला कुणाचा तरी सल्ला पाहिजे तुमचं काय मत सल्ला घेतला महिला मंडळात मी तुमच्या मुलासारखे आहे कुटुंबामध्ये समाधान नाही मान्य आमचा नाही तुमच्या आहे पण त्याला औषध आहे तुम्ही त्याला टोकाच्या भूमिका घेऊ नका आणि या मोबाईल मुळे संवाद संपले माझं बोलायचं बंद झालं परिणाम आहे का आजही 50% लोक माझ्याकडे बसले करा तुम्ही आता करू लावा तुमच्या मोबाईलवर बऱ्याच वेळा बोलल्यानंतर डोकं गरम होतं किंवा 10-15 कॉल घ्या तुम्ही डोकं गरम लागलं का याची कॅपॅसिटी सांगली ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स आणि त्याचा परिणाम काही माणसं एकटे बोलायला लागली एकटे पागल आहे पागल आणि काय बोलतात काय पुढे नदीवर जळतो येतो आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धतीत इतक्या नावे काढल्या 5 पद्धती